दादा आपल्याला असं घराबाहेर का काढलंय काही कळत नाही. अरे त्यांची काहीतरी आवरावर सुरू असेल. तर सांगतो काहीतरी प्लॅन आहे त्यांचा. अरे हा रॉकी सुद्धा गायब आहे. हे ओम ते फोन लाव ना रॉकीला, कुठे विचार त्याला. नाही तो ताई बरोबर शॉपिंगला वगैरे काहीतरी जायचं म्हणत होता. हे बघ आले रॉकी राव. हे काय अरे आप लोग तो बाहर 100 वर्ष आयुष्य आहे तुला. हे काय रॉकी एवढं सगळं शॉपिंग आणि तू एकट्याने केलं. अरे वो बेबी ने प्लान किया ना, तो लाना तो पड़ेगा ही. और क्या. ए काका, हळू हळू ना आपके लिए कुछ सरप्राइज है. कशाला सबके लिए है. डॅडी आणि मला सेम सरप्राइज है काका. सरप्राइज है. सरप्राइज है. सरप्राइज है. अरे दाखव ना. बघू ना बाबा. सगळे रेडी आहे ना? ऑल सेट? ऑलराइट. हाउ इज इट लुकिंग? हे कुठे दिसत नाहीये सगळ्यांमध्ये. असतील इकडेच, तयार होत असतील. काय झालं? वहिनी त्यांनी मला पाहिलं असणार असं जीन्स अशा तुकड्यातल्या कपड्यात माझे केस तर चिडले असतील माझ्या. अगं नाही ग सोन्या, मी पण आता अशीच आलीये ना. छान दिसतेस तू. ऐक माझं, असं नको काळजी करूस. हा येतीलच ते. नमस्कार. नमस्कार सुमन. मी सुमन. एक मिनिट. नाही आय एम ओके. यू लुकिंग हँडसम. काय छान दिसतोय. बाबा म्हणजे फुल कॉलेज बॉय वाटतं. माझी सुमन अगदी कॉलेज गर्ल वाटते. येस, मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि पहिला परफॉर्मन्स कॉलेज बॉय आणि कॉलेज गर्ल्सच होऊन जाऊ दे. बरोबर. एनिवे मामा, डॅडी. So, ladies and gentlemen, let's start. हमारी सुंदर सी नल्लू मौसी और हमारे हैंडसम से दादा आज पेश करेंगे आपके सामने एक रोमांटिक सॉन्ग. उसके ऊपर एक सुंदर सा डांस. प्लीज वेलकम नल्लू मौसी और हैंडसम दादा. दा
इसी के साथ इस बहारदार परफॉर्मेंस के लिए जोरदार तालियां। मसाला की आता दुसरा धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहे. एनी गेसेस? हाय बाबा. मग कॉलेज कुमार बने हैं शरद काका और अंबरनाथ की शर्मीली सुमन काकी. पाहिजे आई आणि बाबांसाठी. तुम्ही इतके छुपे रुस्तम होतात मला माहितीच नव्हतं. अरे तू पण त्यांचाच मुलगा आहेस. तू पण आहेस की छुपा रुस्तम. तर आता पुढचा परफॉर्मन्स होणार आहे ज्याची अनाउन्समेंट मी करणार आहे आपले धडाकेबाज कपल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत रॉकी दादा आणि मालविका मॅडम साठी. मम्मी जी आपके लिए था तो प्लीज चलिए बजाओ. लव यू बेटा जी. थैंक यू मम्मी जी. हे गुरु जरा पाणी घेऊन ये ना प्लीज. एक मिनिट. स्वीटू आणि ओम कुठे आहेत? नेक्स्ट परफॉर्मन्स त्यांचा आहे. एक मिनट. मेरी बहन है ना तैयार हो रही होगी. और मेरा भाई स्वीटू काय दिसतेस? आपण डान्स करायला जाऊया का? असं विचार करण्यात बोलण्यात गुंतला असणार. और एक चीज हाँ. स्वीटू आहेत कुठे? चरले घनते अधीरे अधीरे झाले मन हे उपरे उपरे विरले क्षणते अधीरे अधीरे झाले मन हे मन तू न सका हरले झुरले मन तू दिसता मन माझे नाउरले मन बावरले सावरले अडले अवघडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले मन होत जणू इंद्रधनु आभाळा भिडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले. I'm sorry, Asritu. Really very sorry. मला प्लीज सोडू नको जाऊस ना. त्याशिवाय कशातच मजा नाहीये. ना जगण्यात आहे, ना रुसण्यात आहे, ना हसण्यात आहे, ना रागवण्यात आहे. तू आहेस म्हणून
आईच्या चेहऱ्यावर आज हसू आहे. तू आहेस म्हणून आज ताई रॉकी बरोबर आहे. तू आहेस म्हणून आज सगळी फॅमिली एकत्र आहे. तू आहेस म्हणून मी आहे. तुझा हात असाच हातात घेऊन मला आयुष्यभर सुखात राहायचं. हे क्षण आयुष्यभर असेच राहावेत असं मला वाटतंय. मी चुकलो स्वीटू, मी चुकलो, पण माझी चूक मला कळली. यापुढे अशी चूक चुकूनही होणार नाही. आय प्रॉमिस. माझं प्रेम आहे तुझ्यावर, जीवापाड. अशीच राहा ना स्वीटू आयुष्यभर माझ्या बरोबर. आय लव्ह यू. माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण मला नाही थांबता येणार. काय पण ना स्वीटू, उगाच करते रेडी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. लहानपणापासून परीकथा फक्त वाचत आले होते. कधी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे कल्पनाही नव्हती केली मी एक सामान्य घरातली मुलगी एका राजकुमाराबरोबर ह्या महालात राणी बनून येईन असं मला नव्हतं वाटलं. पण कुठून तरी आईला शकूमावशीचा नंबर काय सापडला आणि तिने फोन केला आणि आम्ही पहिल्यांदा शकूमावशींना भेटलो. आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. पहिल्यांदा जेव्हा मी ओमला भेटले तेव्हा इतकी घाबरले की पळून गेले आणि कुठल्या तरी एका खोलीत जाऊन अडकले. कदाचित तेव्हाच मला माझं नशीब काहीतरी सुचू बघत होत की पुढे तुला इथल्याच माणसांमध्ये अडकायचंय. इथल्याच माणसांमध्ये गुंतायचंय. इथल्या माणसांना आपलं करायचंय. आणि तेव्हाही त्यांच्या बहिणीला वाचवायला रॉकी दादाच आले होते धावून. आणि मग नोकरीच्या निमित्ताने ह्या घरात राहायला आले मुंबईत. आणि मग याच्याशी मैत्री झाली. शकूमावशींचा लळा लागला. मालविका ताईंकडनं खूप शिकले. रॉकी दादांनी माझी खूप काळजी घेतली. आयुष्यात त्यानंतर खूप काय काय घडलं. खूप वादळ आली. पण त्या वादळांबरोबरच नवीन माणसं, मैत्री, प्रेम हे सगळं पण मिळालं.
प्रत्येक वादळात ही माझी माणसं माझ्या बरोबर होती. आणि ओमनी तर माझ्यासाठी म्हणजे आमच्या प्रेमासाठी चाळीत राहण्यापासून भाजी विकण्यापर्यंत ट्रेननी प्रवास, विदाऊट तिकीट प्रवास सगळं केलं. दुर्दैवाने आम्ही पुन्हा वेगळे झालो. पण मी कोकणात गेले होते तेव्हा हा राजकुमार पुन्हा मला न्यायला तिकडे आला. आणि मग लग्न करून कायमच ह्या घरी राहायला घेऊन आला. मी आधी पण म्हटलंय, पण मी आज सगळ्यांसमोर सांगते, ओम सारखा जोडीदार मिळाला खूप भाग्य लागतं. पण अशा मुलाला जन्म देणारी इतकी गोड सासू मिळाला काहीतरी पुण्याही लागते आधीची. आईला सोडून मुली सासरी येताना इथल्या आईने तिचा गृहप्रवेश करावा यासाठी थोर नशीब लागतं. तिथे चिन्या आणि इथे रॉकी दादा आहेत माझी काळजी घ्यायला. अंबरनाथला परिस्थितीने नशिबाने शिकवलं जगायला आणि इथे मी खर तर तुम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी इतके प्रयत्न केले पण सगळे अयशस्वी झाले. मी एकत्र आणायला एक प्रयत्न केला तो आणि आता मला इथे भाऊच नाही तर एक मोठी बहीण पण मिळाली. आई, दादा, काका, काकी, यांना कायम भीती वाटायची स्वीटू जेव्हा सासरी जाईल तेव्हा आपण जितके तिच्यावर प्रेम करतो, जितके लाड करतो, तितके तिच्या सासरचे तिचे लाड करतील का. पण मला नाही वाटत की आता त्यांना ही भीती किंवा काही शंका असेल. कारण सासूचं नातं पण आईचं मन, सासरची ही सगळी नाती हेच माझं धन. ओमच्या प्रेमात संसार लागलाय रंगायला, तिथे सुख आहे नांदायला. सुनबाई सुन सुन जाऊ नको परतून, यशोदा हवी ग बोकडाला तशीच. गुरु गुरु आमच्या सगळ्यांचा फोटो काढा ना. एक मिनिट. पुढे खाली वागा. ठेवू कशी तशी मी, हा ठेवू
रेडी या चीज